ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मंदिराची नुकतीच पाहणी केली. माती आणि बांधकाम संरचनात्मक परीक्षणानंतर ती वास्तू दुरुस्त करायची की संपूर्ण मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करायचा याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. कोपिनेश्वर मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे. हा परिसर दाटीवाटीचा आहे तसेच गर्दीचाही आहे. या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचा संकल्प केला असून त्यासाठी त्यांनी मंदिर परिसराची विश्वस्तांसोबत पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी नुकतीच विश्वस्तांसमवेत मंदिर परिसराची पाहणी करून बैठक घेतली. बैठकीत विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेगे हे उपस्थित होते. मंदिराचे माती आणि बांधकाम रचनात्मक परीक्षण या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. आयुक्त अभिजित बांगर यांनी असे बैठकीत सांगितले. मुख्य मंदिराची रचना, त्याचे ऐतिहासिक महत्त्व, मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस व सभा मंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. टोल दरवाढ प्रश्नावर मागील काही दिवसापासून मनसेकडून उपोषण सुरू होते. काल सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची सूचना करत येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने टोल प्रश्नावरून उडी घेतली आहे. ठाण्यातील 4 चाकी हलक्या वाहनांना महायुती सरकारने त्वरित टोलमुक्ती द्यावी अशी मागणी अजित पवार गटाचे प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाण्याच्या वेशीवर मुलुंड टोल नाका आहे. 1 ऑक्टोबरपासून टोल वाढ झाल्याने मनसेकडून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. मागील 4 दिवसापासून मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टोल नाक्याजवळ उपोषण सुरू होते. काल राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची सूचना केली. तसेच राज्य सरकारवर टीका केली. यानंतर आता अजित पवार गटाने देखील टोलच्या प्रश्नावर सरकारकडे मागणी केली आहे. ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड बसतो. यामुळे MH04 क्रमांकाची पाटी असलेल्या हलक्या वाहनांना टोल मुक्ती करून ठाणेकर जनतेला त्वरित दिलासा द्यावा अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. संपूर्ण टोल मुक्तीसाठी MSRDCचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन टोल प्रश्नावर धोरण ठरवावे आणि मुंबईतील दहिसर, ऐरोली, वाशी, आनंदनगर, LBS, मुलुंड या 5 टोल नाक्यावरील टोल प्रश्नावर मार्ग काढून जनतेला महायुती सरकारने दिलासा द्यावा असेही परांजपे म्हणाले. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या रहिवाशांसह अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन केल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या रेंटल इमारत प्रकल्पातील गोरेगाव अग्नी दुर्घटनेची टांगती तलवार लटकत आहे. जागोजागी पडलेली भंगार सामानाची अडगळ, गाद्या, लाकडी सामानाची गर्दी, धूळ खात पडलेली वाहने अशा साहित्याने आगीच्या ज्वाळा झपाट्याने पसरण्याची भीती आहे. मात्र तरीही या गगनचुंबी इमारतीमधील कुचकामी अग्निरोधक यंत्रणा पालिका प्रशासनाकडून बदलली जात नसल्याने भविष्यात मोठ्या दुर्घटनेची भीती स्थानिकांकडून व्यक्त होते. ही जीवघेणी अडगळ तात्काळ हटवून नागरिकांच्या जीवितेचा धोका दूर करण्याची मागणीही येथील रहिवाशांनी केली. ठाणे महापालिकेच्या रेंटल योजनेअंतर्गत वर्तकनगर, मानपाडा, प्रमाण, मुंब्रा भागात 20 ते 22 मजल्याच्या इमारती गेल्या 7 ते 8 वर्षात टप्प्याटप्प्याने उभारण्यात आल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाचे या इमारतीकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर येथील जय भवानी MMR इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याने या रेंटल योजनेतील इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. वर्तकनगर येथील इमारतीत अग्निरोधक यंत्रणेचे 3 तेरा वाजले आहेत. या यंत्रणेचे सिलेंडर, पाईप धूळखात पडले असून या साधनांना गंज लागल्याने त्याचा दुर्घटनेदरम्यान कोणताही उपयोग होऊ शकणार नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत.
आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोल प्रश्नावरून बेमुदत उपोषण सुरू केलं. यानंतर उपोषणाच्या 4थ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन अविनाश जाधव यांची भेट घेतली, तसेच त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. यानंतर अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतलं. यावर बोलताना राज ठाकरे यांनी उपोषण करणं हे आपलं काम नाही असं मत व्यक्त केलं. काल ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की मी अविनाश जाधव यांना फोन केला आणि सांगितलं की असले उपोषण करणं हे आपलं काम नाही. मी उद्या सकाळी येतो. गेल्या अनेक वर्ष टोल संदर्भात मनसेने अनेक आंदोलनं केली. महाराष्ट्रातील अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास 65 ते 67 टोल नाके आम्ही बंद केलेत. त्याचवेळी भाजप शिवसेनेचा जाहीरनामा आला होता. त्यात त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आश्वासन दिलं होतं. टोलमुक्त महाराष्ट्र करू हे त्यांनी 2014लाही सांगितलं होतं आणि 2017लाही सांगितलं होतं. परंतु पत्रकारांकडे वेळ नसल्याने त्यांनी यांना टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं हे कधीच विचारलं नाही. प्रत्येक वेळी कुठेही गेलं की मला प्रश्न विचारला जातो की टोलच्या आंदोलनाचं काय झालं, मात्र त्याचे परिणाम अनेकांना दिसत नाहीत असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे पुढे म्हणाले की मला जनतेचे आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या काळात थापे मारतात, तुम्हाला पिळतात आणि तुम्हाला त्यांनाच मतदान करायचं आहे. जी लोक तुमच्याशी खोटं बोलत आहेत त्यांना कधीच कळलं नाही आपण ज्या गोष्टी करतो त्या चुकीच्या आहेत. विरोधात मतदान झालंच नाही तर त्यांना समजणार कसं? त्यामुळे दरवेळेला ह्या गोष्टी होतात. मी अविनाश जाधव यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं आहे. लोकांसाठी जीव गमवू नकोस असं सांगितले, कारण एक जीव गेल्याने त्यांना काही फरक पडत नाही. या संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून चर्चा करणार आहे असंही राज ठाकरे यांनी सांगितले. वाघळे एस्टेट स्मशानभूमीप्रमाणे कोपरी ठाणेकरवाडी स्मशानभूमीचा विकास व्हावा याकरिता
ठाणे महानगरपालिका प्रशासनाने 2 मजली सभागृह इमारतीचा समावेश असलेल्या विकासाचा फसवा आराखडा ताबडतोब रद्द करावा व नवा सुसज्ज विस्तारित स्मशानभूमीचा आराखडा तयार करावा या कोपरीकरांच्या प्रमुख मागण्यांसाठी काल कोपरी स्मशानभूमी हितचिंतक नागरिक संघ यांच्या वतीने जनजागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ घालत त्यांनी या स्मशानभूमीला आवाहन केले। कोपरीवासियांनी सांगितल्याप्रमाणे आराखडा तयार न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयोजकांनी दिलाय। यावेळी 500हून अधिक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। सिद्धिविनायक नगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा कामगार कल्याण केंद्र, आनंदनगर, बारा बंगला सर्कल, सिद्धार्थनगर, मारुती मंदिर, साईनाथ नगर, नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक, काशीआई मंदिर, राधाकृष्ण मंदिर, भाजी मार्केट नाका, पारशीवाडी, हनुमान मंदिर, ठाणेकरवाडी नाका व शिवाजी महाराज चौक, कन्यानगर येथे या रॅलीची समाप्ती झाली। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।